नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये टॅगिंग सिस्टम म्हणजे काय आहे हे बघणार आहोत. टॅग लावण्याआधी हे समजून घ्यावे लागेल कोणता मेंढी फार्मर टॅग लावावा. जर तुम्ही पूर्णपणे मोकळे मेंढी पालन रानावर करत असाल तर टॅग लावायची गरज नाही. रानावर मेंढ्यांना टॅगची आवश्यकता पडणार नाही असे वाटते. पण बंदिस्त मेंढी पालनामध्ये टॅग लावण्याची गरज आहे. बंदिस्त मेंढी पालन करत असाल तर टॅग खूप महत्त्वाचा आहे. बंदिस्त मेंढी पालन करत असाल किंवा सुरू करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॅगिंग सिस्टम म्हणजे काय आहे आणि सर्वात मोठा प्रश्न, टॅगिंग केल्याने किती मोठा फायदा होऊ शकतो. हा एक बंदिस्त मेंढी पालनात खूप महत्त्वाचा विषय वाटतो. पण याच गोष्टीमुळे बंदिस्त मेंढी पालन सोपं होईल असे का? तर बंदिस्त मेंढी पालनामध्ये आपण पूर्ण दिवसभर शेडमध्ये राहतो असे नाही. चारा पाणी दिल्याने शेडमध्ये राहत नाही. टॅग लावल्याने काय फायदा होतो आणि टॅग न लावल्याने काय नुकसान होते हे पॉइंटद्वारे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, टॅगिंग सिस्टम म्हणजे काय? प्रत्येक शेळीला एक युनिक आयडी देणे असं होय. जसे आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड राहते तसंच मेंढ्यामध्ये टॅग असतो. हा टॅग सहसा मेंढ्यांच्या कानाला लावला जातो. त्यावर एक नंबर असतो. जसे 1, 2, 3, 4 ह्या प्रकारचे नंबर असतात आणि टॅगचे वेगवेगळे कलर पण असतात. हिरवा, पिवळा ह्या टाईपचे कलर असतात. ह्या कलरचा फायदा असा आहे, जर 100 पर्यंत टॅग नंबर आहेत व त्यापुढील टॅग नंबर नाहीत अशा वेळेस कलर बदलून टॅग लावू शकतो. सहसा आपल्याकडे 100 पेक्षा जास्त मेंढ्या असतात व त्यांची 100 पिल्ले पकडली तर अशा वेळेस हा कलर खूप महत्त्वाचा ठरतो. टॅग न लावल्याने काय समस्या येतात? जर तुम्ही बंदिस्त मेंढी पालनात टॅगिंग केली नाही तर कोणती मेंढी किती दूध देते हे समजत नाही. कोणती मेंढी आजारी होती हे पण समजत नाही. कोणती मेंढी प्रॉफिटेबल आहे हे पण माहीत राहत नाही. ब्रीडिंग कंट्रोल होत नाही. जसे आधीच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड कीपिंग कसे करायचे सांगितले आहे, ते रेकॉर्ड कीपिंग पूर्णपणे फेल होऊ शकते. हा सर्वात मोठा नुकसान आहे आणि लक्षात राहू द्या, रेकॉर्ड नाही तर मेंढी पालनात प्रॉफिट पण नाही असे समजून चला. नंबर 3, टॅगिंग आणि रेकॉर्ड कीपिंग कनेक्शन. टॅगिंग शिवाय रेकॉर्ड ठेवणं अशक्य आहे. 100-200 मेंढ्या राहतात, त्यामध्ये तुम्ही कसे रेकॉर्ड ठेवू शकता? प्रत्येक टॅग नंबर 1 त्या फाईलमध्ये मेंढींचे वजन, वय, औषध, जन्मतारीख, ब्रीडिंग, लसीकरण हे सर्व टॅगिंगमुळे शक्य आहे. प्रोफेशनल मेंढी फार्मर हेच तर करतात. नंबर 4, टॅगिंग कोठे करायचे? टॅगिंग ही कानाला करायची. लहान वयात टॅगिंग केल्याने मेंढ्यांना त्रास कमी होतो आणि टॅगिंग केल्याने ओळख लवकरच तयार होते. 5, टॅगिंग किती टाईप मध्ये राहते? टॅगिंगचे अनेक प्रकार आहेत. सुरुवातीला टॅगिंग प्लास्टिक टॅग हा बेस्ट पर्याय आहे. टॅगिंगचे प्रकार कोणते? जसे प्लास्टिक टॅग, मेटल टॅग, RFID टॅग, ॲडव्हान्स टॅग हा असतो. नंबर 6, कॉमन मिस्टेक काय होते? डुप्लिकेट नंबर वापरणे, रेकॉर्ड न ठेवणे, चुकीचा टॅग लावणे, टॅग गमावणे हे कॉमन मिस्टेक टॅग लावताना होऊ शकतात. हे मिस्टेक करणे टाळा आणि मेंढ्यांना योग्य टॅग लावा. एखादा टॅग हरवला तर लगेच टॅग रिप्लेस करा. नंबर 7, टॅगिंग कसं करायचं? स्टेप बाय स्टेप टॅग लावावे. क्वालिटी टॅग घ्या. टॅगिंग मशीनद्वारेच टॅग लावा. कानाला मधल्या भागात टॅग लावावे. बर्ड वेसल टाळा. क्लीन करून घ्या. जर टॅगिंग जमत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅग लावून घ्यावे. कमी माहिती असेल अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. त्यानुसार टॅगिंग करून घ्यावे. टॅग लूज किंवा टॅग खूप टाईट नसावा. जर तुम्हाला मेंढी पालनात यशस्वी व्हायचं असेल तर टॅगिंग सिस्टम सुरू करा. रेकॉर्ड कीपिंग करा. प्रोफेशनल फार्मिंग सुरू करा. हा एक छोटा बदल तुमचे संपूर्ण मेंढी पालन बदलू शकते. प्रोफेशनल फार्मिंग अंदाजावर नाही तर डाटावर काम करते. अंदाजावर चालणारा व्यवसाय कधीही लॉसमध्ये येतो. जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.